सर्वप्रथम तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं आणि खेळाडूंचं मी शरदनगरमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। वाडा शहरामध्ये शरदनगर उभारताना आम्ही काही डोक्यामध्ये संकल्पना ठेवल्या होत्या की ते नगर इतरांपेक्षा वेगळं असते। त्या नगरामध्ये शांतता असेल आणि ज्या गोष्टी रहिवाशांना आवश्यक आहेत त्या आम्ही देऊ शकतो। माझ्या नावाने हे नगर उभारताना प्रत्येक गोष्टीची मी काळजी घेतली गेली। म्हणजे तुम्ही जर एंट्री असेल तर चांगलं सुंदर गेट आहे, माझ्या आईचा पुतळा, त्याच्यानंतर मंदिर, ह्या रांगेत उभ्या असलेल्या बिल्डिंग, इथे पार्क आहे, इथे टर्फ आहे, इथे पाण्याची व्यवस्था आहे, लाईटची व्यवस्था आहे। जी गोष्ट हवी आहे म्हणजे अगदी कचरा टाकायला तर बसायला बाकड्यांपर्यंत मला जे पाहिजे ते सगळं या नगरामध्ये। आज तुम्ही इथे आलात, टर्फमध्ये खेळलात, सरांनी सांगितलं की खूप चांगलं आहे। वाडा शहरामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्या करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो। म्हणजे वाडा शहरातला हा पहिला टर्फ असेल। तो टर्फ ज्यावेळेस सुरू झालाय म्हणजे 2 मार्चला, आता 1-1.5 महिना झालाय, एकही दिवस हा टर्फ बंद राहिलेला नाही। म्हणजे रोज इथे मुलं येतात, खेळून जातात, चांगल्या प्रकारे त्यांना इथे खेळायला मिळतं। म्हणजे प्रत्येकाच्या कमेंट्स खूप चांगल्या आहेत। तुम्ही इथे येऊन अगदी तुमची लीग भरवली आणि चांगल्या प्रकारे खेळलात, त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो। तुम्ही जेव्हा जेव्हा याल तेव्हा तेव्हा आमचा SP टर्फ तुमच्या स्वागतासाठी तयार असेल। तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी माझ्याकडनं शुभेच्छा। मी तुम्हाला एकच सांगेन की ज्यांची संध्याकाळ ही ग्राउंडवर जाते किंवा सकाळ ही ग्राउंडवर जाते त्यांना कुठलेही आजार कधीही होत नाही। तुम्ही हेल्दी राहता, अगदी चांगल्या प्रकारे तुमचं आरोग्य राहतं आणि म्हणून तुम्ही सातत्याने खेळत राहिलं पाहिजे। आणि जिथे आपण खेळतो ती जागाही त्या पद्धतीची पाहिजे आणि म्हणून SP टर्फची आपण वाड्यात उभारणी केलेली आहे। तुम्ही आज चांगल्या प्रकारे इथे लीगचं आयोजन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।